मागील भागात अभि गॅलरीमध्ये बसून मीटिंग अटेंड करत असतो. त्याची मीटिंग अर्धा पाऊण तास चालते. त्या वेळेत घरातील शिवण्याला पाहायला येतात, पण ती झोपलेली असते तर निघून जातात. अभिची मीटिंग संपताच तो आत येतो. शिवण्याला पण जाग येत असते. ती डोळे किलकिले करून पाहते तर अभि तिला समोर दिसतो. अभि नॉर्मलपणे शोना गुड मॉर्निंग म्हणतो. ती पण हळूहळू उठून बसते. त्याला गुड मॉर्निंग म्हणते. शोना, आता ठीक वाटत आहे ना? ती एवढंच बोलते. त्याला माहिती होते तिच्या मनात खूप प्रश्न आहे आणि ती त्याला विचारेल याची खात्री होती. तो तिला जास्त काही न बोलू देता, शोना फ्रेश हो, बरं वाटेल तुला. एवढं बोलून तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन गेला. काही लागले तर आवाज दे, मी आहे बाहेर. आणि हो, दरवाजा लॉक करू नकोस. ती फक्त हो म्हणून मान हलवते. अभि बाहेर येताच हुश्य म्हणतो. शिवण्या हळूहळू तिचं आवरत असते. तिचं आवरून बाहेर येते. अभि पण किती दिवस शिवण्याला बोलण्यापासून थांबवणार आहेस? कधी ना कधी तिला त्या फोटोबद्दल सांगावेच लागणार आहे ना. तो शिवण्या फ्रेश होऊन बाहेर येते. काल डॉक्टरांनी तिला हेवी डोस दिल्यामुळे तिला अजूनही बरं वाटत नव्हतं. ती बाहेर येताच बेडवर आडवी झाली. अभि तिच्या काळजीने तिच्याजवळ येतो. शोना, ते तू कालपासून काही खाल्ले नाहीये. मी नाश्ता मागवतो, थोडं खाऊन घे, बरं वाटेल. ती आताही एवढंच बोलते. तो दोघांसाठी नाश्ता मागवतो. शिवण्याची तब्येत अजून ठीक नाहीये हे घरात सगळ्यांना सांगतो. त्यामुळे तिथे कुणीही जात नाही. नाश्ता केल्यानंतर अभि शिवण्याला मेडिसिन देतो. मेडिसिनमुळे शिवण्याला झोप लागून जाते. असे 2-3 दिवस निघून जातात. अभि शिवण्यासाठी घरून काम करत होता. बाकी घरातील पण तिची काळजी घेत होते. पण शिवण्या मात्र कुठेतरी हरवली होती. नेहमी नॉर्मल हसत खेळत राहणारी शिवण्या जणू शांत झाली होती. तिच्या शांततेचे कारण अभिला कळत होते, पण तो त्याबद्दल बोलायचं टाळत होता. बघूया पुढील भागात. शिवण्या अभिला त्या फोटोबद्दल विचारेल का? अभि तिला काय सांगेल? आता पुढे. असेच 1-2 दिवस निघून जातात. या दिवसात शिवण्या सगळ्यांसोबत होती, पण कुठेतरी हरवली आहे असे तिच्याकडे बघून वाटत होते. आज तिची नाश्ता करायची इच्छा नव्हती. अभिला जेव्हा कळले तिला नाश्ता करायचा नाहीये, तर प्लेट घेऊन तिच्या जवळ आला. तर ती गॅलरीमध्ये बसली होती. समोर पाहत तर होती, पण चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. अभि तिच्या शेजारी येऊन बसतो. शोना, काय झाले? आज तुला नाश्ता नाही करायचा का? हो, करायचा आहे, पण त्याआधी मला तुमच्यासोबत बोलायचे आहे. अभिला चांगलेच माहिती होते तिला काय बोलायचं आहे म्हणून, कारण मागच्या 2 दिवसात त्याने तिला या गोष्टीसाठी टाळले होते. शोना, तू आधी नाश्ता करून घे. तुला जे काही विचारायचे आहे ते सगळं काही सांगेल मी तुला. ती भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत, किती वेळा असं सांगून टाळाटाळ करणार आहात? कधी ना कधी तुम्हाला सत्य काय आहे ते सांगावेच लागणार ना. आणि बायको आहे ना मी तुमची, मग बायकोपासून काय लपवायचे? मला तर कधी कधी शंका येते, खरंच आपले लग्न झाले आहे का? आपण दोघं नवरा बायको आहोत का म्हणून. ती असं बोलताच अभि जोराने बोलतो. शिवण्या, काहीही बोलू नकोस. त्याचा तो वाढलेला आवाज ऐकून शिवण्या घाबरते, पण ती तिच्या ठिकाणी बरोबर होती आणि तो त्याच्या ठिकाणी. मी नाही आहे ना तुमची बायको, ती पुन्हा बोलते. आज तिच्याकडे पाहून वाटत होते की ती अभिला सगळं काही विचारणार आहे, जे तिच्या बाबतीत घडून गेले आहे. पण अभिला एवढ्यात तिला काहीही सांगायचे नव्हते, कारण अजून ती पूर्णपणे बरी झाली नव्हती आणि त्याने सांगितले तर ती सत्य पचवू शकेल की नाही हे अभिला माहिती नव्हते. तो एक दीर्घ श्वास घेतो, प्लेट तिथेच टीपॉयवर ठेवतो आणि स्टडी रूममध्ये निघून जातो.
आजी आजोबा गार्डनमध्ये राऊंड मारत होते आणि नेमकी अभि आणि शिवण्याची रूम गार्डन साईडला असल्यामुळे अभि शिवण्यावर आवाज चढवून बोलला ते त्या दोघांनी ऐकले होते. आजी काहीतरी विचार करून अभिच्या रूममध्ये येतात. शिवण्या अजून पण गॅलरीमध्ये बसलेली होती. नाश्ताही तसाच होता. एक घाससुद्धा तिने खाल्ला नव्हता. आजींना माहिती होते अभि स्टडी रूममध्ये असेल म्हणून त्या आवाज न करता स्टडी रूममध्ये जातात. त्या दरवाजावर टकटक वाजवतात. अभिला वाटतं शिवण्य आहे. तो तिकडे पाहतही नाही आणि काही बोलतही नाही. तो काही बोलत नाहीये हे बघून आजी त्याच्या जवळ येतात आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. त्याला वाटत होते शिवण्य असेल, पण हाताचा स्पर्श वेगळा असतो म्हणून तो तिकडे पाहतो तर आजी असतात. आजी तू इथे? आजी त्याच्या समोरच्या चेअरवर बसत. हो मीच. मला तुझ्याशी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? बाळा 2-3 दिवस झाले शिवण्या आपल्यासोबत असून नसल्यासारखी आहे बघ. त्या फोटोमुळे तिला चांगलाच धक्का बसला आहे. आतापर्यंत तू जसं तिला सांभाळून घेतले तसेच यापुढेही सांभाळ आणि तू तिला काही होऊ देणार नाही याची खात्री आहे आम्हाला. तू फक्त तिच्यावर चिडू नकोस. शांतपणे समजावून सांग तिला. तू शांतपणे समजावून सांगितले ना तर ऐकेल ती. आजी मी कधीच तिच्यावर आवाज चढवून बोलला नाही, पण मागच्या 3 दिवसापासून ती सारखे एकाच विषयावर अडून बसली आहे म्हणून सकाळी तिच्यावर आवाज चढवून बोललो मी. आम्ही समजू शकतो बाळा. आणि हो तुमच्यात सकाळी काय बोलणे झाले ते मी आणि आजोबांनी ऐकले आणि खूप विचार करून आम्ही एक निर्णय घेतला आहे. कुठला निर्णय आजी? अभि गोंधळून विचारतो. बाळा तुमचे लग्न ज्या परिस्थितीत झाले ते घरातील कोणालाही मान्य नव्हते आणि लग्नानंतर तुमच्यावर खूप वाईट प्रसंग पण आले. त्यामुळे मी आणि आजोबांनी तुमच्या दोघांचे लग्न पूर्ण विधिवत पुन्हा करायचे ठरवले आहे. काय? अभि गोंधळून म्हणतो. आता गोंधळण्यासारखे काय आहे अभि? लग्नच करायचं म्हणते ना आणि तुझ्याच बायकोसोबत म्हणते. बाळा आता सगळ्यात जास्त गरज शिवण्याला तुझी आहे. त्यामुळे तू या लग्नाला नाही म्हणू नकोस. अभि विचार करत. आजी मला थोडा वेळ दे. मी माझा निर्णय तुला सांगतो. आजी पण हसत. हवा तेवढा वेळ घे आणि सांग मला. एवढं बोलून त्या निघून जातात. पण पुन्हा लग्न करायचे हे खूळ मात्र आजी त्याच्या डोक्यात पेरतात. तो काही वेळ विचार करत तिथेच बसतो. इकडे शिवण्या नाश्ता करते आणि मेडिसिन घेऊन पुन्हा गॅलरीमध्ये जाऊन झाडांना पाणी घालत असते. अभि तिला पाहत बाहेर येतो तर ती त्याला गॅलरीमध्ये दिसते. शोना चुकलंस ना माझे? असे आवाज चढवून नको होते ना मी बोलायला. आणि तो हळूहळू चालत तिच्या मागे जाऊन उभा राहतो. ती पाणी घालण्यात एवढी गुंग असते की अभि तिच्या मागे उभा आहे हे पण तिला कळत नाही. तो मागून तिला मिठी मारतो आणि तिच्या मानेजवळ त्याचे ओठ फिरवत असतो. त्याने मिठी मारताच ती पाणी टाकायचा थांबते. आता तिलाही त्याची गरज असल्यामुळे ती वळून त्याला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत, शोना प्लीज रडू नकोस. तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिचे अश्रू पुसतो. शोना योग्य वेळ आली की सगळं काही तुला सांगणार होतो मी. आताही तुला सांगायला तयार आहे, पण तुझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी तुला काही सांगितले नाही. मला तुला लवकरात लवकर बरी झालेलं बघायचं आहे. तो तिच्या कपाळाला कपाळ टेकवून बोलत होता. आणि शोना सकाळी तुझ्यावर ओरडलो ना त्यासाठी सॉरी. तिच्या कपाळावर किस करत तो बोलतो. माझ्यावर विश्वास ठेव शोना. योग्य वेळ आली की मी सगळं काही तुला सांगेन. आणि त्या फोटोचे अजिबात टेन्शन तू घ्यायचे नाही. अभि खूप प्रेमाने तिला समजावत होता. बरं मला तुला काहीतरी सांगायचे आहे.
काय सांगायचे आहे? ती किंचित हसत त्याला विचारते. ते आजी आजोबांनी आपल्या दोघांचे लग्न पुन्हा विधिवत पद्धतीने करायचे ठरवले आहे. तो असे बोलताच पुन्हा शिवण्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. तू तयार आहेस ना? तशी ती पटकन त्याला मिठी मारते. तिने मिठी मारताच तिचे उत्तर त्याला मिळते. तो मनातच आजी आजोबांना थँक्यू म्हणतो. कदाचित पुन्हा लग्न झाल्यामुळे त्यांच्यातील दुरावा कमी होईल. तो त्याची मिठी घट्ट करत आजी आजोबांना सांगावे लागेल, आम्ही दोघं पुन्हा लग्न करण्यासाठी तयार आहोत म्हणून. चल सगळ्यांसोबत लंच करूया. आणि तो तिला घेऊन बाहेर येतो. ते सगळे मिळून लंच करतात. शिवण्याचे जेवण झाल्यानंतर ती रूममध्ये निघून जाते. अभिला आजी आजोबांसोबत बोलायचे असते म्हणून तो त्यांच्या रूममध्ये जातो. दोघांचे हात हातात घेत आधी थँक्यू म्हणतो. आजी आजोबा, तुम्ही दोघांनी मिळून माझे आणि शिवण्याचे पुन्हा विधिवत लग्न लावायचा जो निर्णय घेतला आहे तो आम्हा दोघांना मान्य आहे. त्यांचे बोलणे ऐकून आजी आजोबांना खूप आनंद होतो. असाच 1-2 दिवस निघून जातो. आजी आजोबांनी घरात सगळ्यांना सांगितले की अभि आणि शिवण्याची पुन्हा लग्न होणार म्हणून. घरातील सगळे खूप हॅपी असतात. पूर्ण विधिवत लग्न करायचे होते तर आजी शिवण्याला नारायणरावांच्या घरी पाठवणार होत्या. कारण नारायणराव शिवण्याचे मामा होते, तिचे माहेर. तसं नारायणरावांच्या इथे शिवण्याला काही धोका नव्हता. पण इकडे अभिला जसे कळले की ती नारायणरावांच्या घरी जाणार आहे, त्याचा जीव तर खालीवर होत होता. कारण त्याने मागच्या काही महिन्यांपासून त्याच्यापासून लांब तिला ठेवले नव्हते. पण ती लग्न होऊन त्याच्याजवळच येणार आहे म्हणून तो नाराज असून पण तिला तिकडे न्यायची परमिशन देतो. घरात सगळे लग्नाच्या तयारीला लागले होते आणि आपले हे 2 प्रेमी गॅलरीमध्ये एकमेकांच्या मिठीत बसले होते. कारण आज ती नारायणरावांसोबत त्यांच्या घरी जाणार होती. अभि तर तिला मिठीत एवढा कवटाळून बसला होता की ती कुठे जाऊच नये असे त्याला वाटत होते. शोना, मामांकडे तुझी काळजी घ्यायची. नलू मावशीला पण मी तुझ्यासोबत पाठवणार आहे. त्या तुला काय हवं नको ते पाहतील. तो तिला समजावत होता आणि ती करत होती. तो हळूच तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. त्यानंतर तिच्या दोन्ही गालावर किस करतो आणि आता त्याचे लक्ष तिच्या लाल चुटूक ओठांकडे जाते. तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवून तिला किस करायला लागतो. हळूहळू शिवण्या पण त्याला साथ देत असते. दोघं एकमेकांना भान हरपून किस करत असतात. आता त्यांचे दोघांचे श्वास जड होतात आणि ते बाजूला होतात. शिवण्या लाजून पुन्हा त्याला मिठी मारते. शोना, आपल्या लग्नाला अजून 2 आठवडे आहेत. कसं राहणार आहे मी तुझ्याशिवाय? अहो, मला पण तुमची आठवण येईल. ते दोघं बराच वेळ बोलत असतात. संजना शिवण्याला बोलवायला येते पण रूमचा दरवाजा बंद असतो. ती टकटक वाजवते तसे ते दोघं मिठीतून बाजूला होतात. मी बघते आणि ती दरवाजा ओपन करते. वहिनी चल, तुला मामांच्या घरी जायचे आहे. आणि ती शिवण्याचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जाते. अभि पण त्याच्या मागे जातो. पण बाहेर सगळेच होते. शिवण्या घरातील सगळ्यांना नमस्कार करते. जाताना तिचे डोळे पाणावतात. पण घरातील सगळे त्या दोघांच्या लग्नासाठी करत आहे म्हणून ती आनंदाने मामांसोबत जायला निघते. जाताना एक नजर अभिवर टाकायची विसरत नाही. तो पण कोणाचे लक्ष नाहीये बघून ओठांचा चंबू करून तिला फ्लाइंग किस देतो. ती पण त्याला फ्लाइंग किस देते आणि मामांसोबत निघून जाते. तशी फार लांब जाणार नव्हती ती. 1 किलोमीटर लांब जाणार होती. तिथे तिच्या मामांनी 5 BHK फ्लॅट घेतला होता. नलू मावशी होत्याच तिची काळजी घ्यायला. असाच एक दिवस निघून जातो. या आठवड्यात होळी धुलीवंदन असल्यामुळे
नारायणरावांच्या डोक्यात मस्त प्लॅन असतो. ते माधवरावांना फोन करून प्लॅनबद्दल सांगतात. त्यांना पण खूप आवडतो. सगळे आता होळीच्या तयारीला लागतात. या 3-4 दिवसात अभि आणि शिवण्या फोन, व्हिडिओ कॉल करून एकमेकांशी बोलायचे. पण पहिल्या होळीसाठी ते खूप एक्सायटेड होते. उद्या होळी असल्यामुळे नारायणरावांनी सरदेसाई फॅमिलीला इन्व्हाइट केले होते. सरदेसाई फॅमिली पण देशपांडे फॅमिलीकडे जायला उत्सुक होती. शिवण्याला तर एवढा आनंद झाला होता की खूपच, कारण अभि आणि त्याची फॅमिली येणार होती. अभिला पण शिवण्याला कधी पाहतोय असे झाले होते. तर बघूया पुढील भागात होळी आणि रंग उधळताना अभि आणि शिवण्याचा रोमॅन्स. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.